नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज पुन्हा मी एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर ही सायबर मंडेची शॉपिंग, अमेरिकेमधील ऑनलाईन शॉपिंग. बघूया याच्या आतमध्ये काय आहे आणि कोणी काय मागवलेलं आहे. आहात का तुम्ही एक्साइटेड याच्या आतमध्ये काय आहे ते पाहण्यासाठी? मी तर खूप आहे. ओके. आणि मला ना शॉपिंग बघायला आणि दाखवायला पण खूप आवडतं. इतरांची शॉपिंग बघायला पण खूप आवडते आणि माझी पण शॉपिंग दाखवायला खूप आवडते. आणि आपल्याला वेगवेगळं बघायला पण मिळतं आणि माहिती मिळते, हो की नाही? नवीन नवीन काय आलंय ते पण कळतं ना आपल्याला. फायनली ओपन केलंय. हो, अच्छा, काय काय आलंय? हे बघा, तर ते अमेझॉन वरनं आलेले, ओके नाही? हे आलेलं आहे. आणि या ठिकाणी सॉक्स. चला आपण आता हे बॉक्स खाली ठेवूया. आणि याचा मी आता व्हिडिओ टाकलेलाच आहे. सेमच दिसतात ते, सेम. अजून हे तर त्याच्यापेक्षा छोटूसं दिसतंय आणि अगदीच हलकंय. तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला तो 6 बास्केटचा सेट आणि अजून एक येणार आहे. अजून एक मागवलेला आहे आणि तोही येईल आणि सेम साईजचा. तर या ठिकाणी तो आलेला आहे. त्यांनी काही साईज दिलेलीच नव्हती. कॉर्ड्समध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, तर त्यांनी लेंथ आणि हे द्यायला पाहिजे होते. लेंथ आणि बास्केटची उंची किती आहे, रुंदी किती आहे, मग त्यानुसार आपण करू शकतो की नाही. तर तुम्हाला या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे. तर तुम्ही बाय करणार ना, तर कॉर्ड्स वगैरे दिलेले असेल ना, तर तुम्ही अजिबात बाय करू नका, कारण आपल्याला कळत नाही ते. मग असं होतं मग ते. तर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल, बास्केट घ्यायचे असतील, ऑर्गनायझर बास्केट, स्टोरेज बास्केट विथ लीड, विदाउट लीड, किंवा स्टोरेज प्लास्टिक बॉक्सेस घ्यायचे असतील. आणि आता हे बास्केट आहे विथ लीडच्या. आणि बास्केट असो किंवा बॉक्स असो, त्यावरती जर डायमेन्शन वगैरे मेन्शन नसेल तर घेण्यात काही पॉईंट नाही आहे. तर रुंदी, लांबी आणि उंची या गोष्टी तिथे असल्या म्हणजे आपल्याला कळतं, म्हणजे ती बास्केट किंवा तो बॉक्स किती मोठा आहे आणि आपल्या घरातल्या वस्तू त्यात बसणार का, आपण ज्यासाठी बाय करणार आहोत त्या वस्तू त्यात फिट होणार का, ते पण आपल्याला कळतं. तर आता हे बघा, तर ते वुडनचे होते. याला झाकण, याला प्लॅस्टिकचे आहेत. बाकी फरक नाही आहे काही, साईज सेमच आहे त्याची. 6 कॉर्ड्स. सेमच साईज आहे. लहान मुलांच्या गोष्टी ठेवण्यासाठी, टॉयज वगैरे ठेवण्यासाठी, किंवा हां तेच, तुम्हाला पेन वगैरे ठेवायचे, गॉगल वगैरे ठेवायचे यात, किंवा सॉक्स ठेवायचे. छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी छान आहेत. किचनमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या बॉटल ठेवायचे आहे मसाल्याचे वगैरे, तर तुम्ही ठेवू शकता. ऑइलची छोटी बॉटल असेल, तुपाची असेल, तर यात तुम्ही ठेवू शकता. तर हे $29 काहीतरी होत्या, $50.
49.99च्या या 29.99ला मिळाल्या होत्या आम्हाला. सॉक्स मागवले 10 to 13 साईज याची आणि हे 6 जोड आहेत. पुमा ब्रँडचे आहेत हे. आपण आता हे ओपन करूया. सॉक्स हे बघा, छान आहे हा ब्रँड. हे बघा, मेन्स बहुतेक हे साहेबांचे आहेत साईजवरनं, आणि मोठ्या मुलाला पण होती. मोठ्या मुलाने ऑलरेडी घेतली, तुम्हाला मी दाखवलेच हो ना. 1-1 तासाचे जे शॉपिंगचे व्हिडिओ दाखवलेत ना मी, त्याच्यामध्ये मोठ्या मुलाचे आहेत. सॉक्स आहेत आणि अंडर गारमेंट्स पण आहेत. तर हे नक्कीच साहेबांनी ऑर्डर केलेलं आहे. आवडलेत का मेन्स सॉक्स? आणि इथे भरपूर लागतात सॉक्स. तर नीलला पण 12 जोडपेक्षा जास्तच असतील. रोज 1 लागतो ना, रोज 1 जोड, रोज 1 लागतो किंवा 2 लागतात. शाळेतून आलं की नंतर मग टेनिस वगैरे असलं की मग वेगळा. चला, आवडलेत का तुम्हाला हे पुमा ब्रँडचे सॉक्स? क्वालिटी छान आहे. हे बघा, छान आहे क्वालिटी. तुम्ही ब्रँडेड घेतले ना तर क्वालिटी छानच असते. टिकतात पण बऱ्यापैकी. लोकल याची घेतो ना आपण, ते लवकर फाटतात. मॉइश्चरायझर कंट्रोल, हे बघा, जर आपल्याला घाम वगैरे आला की नाही ते पण कंट्रोल करतं. आर्च सपोर्ट. चला, आवडले का? छान आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच अमेरिकेमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.